महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हिंदी भाषा सक्ती आणि मराठी विरुद्ध अमराठी या मुद्द्यावरून चांगलाच वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। यावरून मनसे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप देखील रंगल्याचं पाहायला मिळत आहे। हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येत मुंबईत एक मेळावा घेतला होता। त्या मेळाव्यात देखील राज ठाकरे यांनी मराठी विरुद्ध अमराठी या मुद्द्यावरून गंभीर इशारा दिलाय। त्यानंतर काल राज ठाकरे यांची ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदरमध्ये जाहीर सभा पार पडली। या सभेत बोलतानाही राज ठाकरे हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात आणि मराठी विरुद्ध अमराठी या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले होते। मराठी व्यापारी नाहीत का? महाराष्ट्रात राहताय, मराठी शिका, नीट व्यापार करा, मस्ती दाखवली तर दणका बसणार म्हणजे बसणार, असा इशारा ठाकरे यांनी परप्रांतीयांना दिला। मात्र राज ठाकरे यांनी भाषावादावरून केलेल्या विधानामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। राज ठाकरे यांच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली अशी माहिती समोर आली। या याचिकेत राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। या संदर्भातील काही वृत्तपत्र प्रसिद्ध झाले। राज ठाकरे यांनी हिंदी भाषिक लोकांविरुद्ध हिंसाचार भडकवण्याचा आणि द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे। दरम्यान वकील घनश्याम उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केल्याची माहिती सांगण्यात आली। दाखल याचिकेत महाराष्ट्र भाषा वादावरून तणाव वाढविण्यात कथित सहभागाबाबत राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे। भाषेच्या मुद्द्यावरून मनसे कार्यकर्त्यांनी काही परप्रांतीयांना मारहाण केल्याची घटनाही घडली होती। विशेषतः मराठीनं बोलणाऱ्यांना लक्ष्य केल्याच्या घटना घडल्यानंतर हे कायदेशीर पाऊल उचलण्यात आलं आहे। घोडबंदर येथील गृहसंकुलाजवळील वृक्षांची फांदी छाटण्याचे काम सुरू असताना फांद्यावरील काही घरटी खाली कोसळून पक्ष्यांचा मृत्यू झाला होता। या मृत्यू प्रकरणात गृहसंकुलाचे सचिव, अध्यक्ष यांच्या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे। तसेच वृक्ष छाटल्याप्रकरणी महापालिकेने देखील कासारवडोली पोलिसांकडे तक्रार दिली। तर जखमी पक्ष्यांपैकी 5 पक्ष्यांचा मृत्यू झाल्याने आता मृत पक्ष्याची संख्या 50 झाली। घोडबंदर येथील आनंदनगर भागात ऋतू इन्क्लेव्ह या गृहसंकुलाजवळील वृक्षांच्या फांदी छाटणी दरम्यान गुरुवारी 45 पक्ष्यांचा मृत्यू झाला होता। तसेच या घटनेत अनेक अंडी खाली पडून फुटली होती। या प्रकरणी पक्षीप्रेमीने आवाज उठवत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती। गुरुवारी रात्री महापालिकेने गृहसंकुलाच्या पदाधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांची चौकशी करण्याबाबतचे पत्र कासारवडोली पोलिसांना पाठवले। तर वन विभागाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली। त्यानंतर गृहसंकुलाचे सचिव, अध्यक्ष यांच्या तिघांवर वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे। गुरुवारी या घटनेत 45 पक्षी मृत पावले होते। तर शुक्रवारी मृतांच्या आकड्यात वाढ झाली। जखमी अवस्थेत उपचार घेत असलेल्या आणखी 5 पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची माहिती माय क्लब फाउंडेशनच्या संचालका आदिती नायर यांनी दिले। तर सुमारे 20 पक्षी वाईल्ड लाईफ असोसिएशन या संस्थेकडे सोपवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले। विविध खाजगी कार्यालयामध्ये महिलांसाठी तक्रार निवारण समिती गठीत करण्यात येते, परंतु काही कार्यालयामध्ये समित्या फक्त कागदावरच आहेत, या प्रत्यक्षात काम करत नाहीत। सर्व कार्यालयामध्ये 3 महिन्यातून एकदा समितीची बैठक घेण्यात यावी। यामध्ये चर्चा करून महिलांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशा स्पष्ट सूचना राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण कायदा पॉश गठीत करण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षाने केल्यात। या समितीला दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत। या समितीकडे आलेल्या तक्रारीची निपक्षपातीपणे गोपनीयतेने चौकशी करून न्याय देण्याचे काम करते। याची सर्वांनी जाणीव ठेवून सर्व समिती अध्यक्षांनी काम करावे, असेही रहाटकर यांनी यावेळी सांगितले। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यशाळेत त्या बोलत होत्या। कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित, सन्मानजनक आणि लैंगिक छळमुक्त वातावरण मिळावे, यासाठी भारत सरकारने कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम 2013 पॉश कायदा लागू केला आहे। या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध आस्थापनांमध्ये गठीत अंतर्गत तक्रार समित्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीने ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात 1 दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे 18 जुलै रोजी नियोजन भवन येथे आयोजन करण्यात आले होते। या कार्यशाळेचे उद्घाटन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले। यावेळी विविध शासकीय कार्यालयातील पॉश कायद्यानुसार गठीत अंतर्गत समिती अध्यक्ष, तसेच आपल्या अधीनस्थ क्षेत्रातील कार्यालयातील समिती अध्यक्ष, महिला अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र।
कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. पावसाच्या 2 महिन्यात ठाण्यात निसर्ग कोसळला. झाडं मोडली, रस्त्यावर ऑइल पडलं, आगी भडकल्या, रस्ते जलमय झाले, भिंती खचल्या. संकटाच्या सवलतीत सामान्य माणूस अडचणीत आला. पण या प्रत्येक संकटाच्या मागे एक न दिसणारा हात होता, ठाणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा. मे ते जुलै या कालावधीत या कक्षाच्या फोनवर सुमारे 1100 मदतीसाठी कॉल आले. या 2.5 महिन्यात ठाण्यात 300पेक्षा अधिक झाडे उन्मळून पडली, 200हून अधिक फांद्या तुटल्या, तर 75 ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. कुठे पाणी तुंबलं, कुठे स्लॅब कोसळला, कुठे गॅस गळला, तर कुठे झाडावर अडकलेल्या पक्ष्यांसाठी मदतीची हाक आली. पण यातील एकही कॉल दुर्लक्षित झाला नाही. आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने प्रत्येक ठिकाणी हजर राहून मदतीचा हात पुढे केला. या काळात शहरातील अनेक रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाले, पण त्याचमुळे झाडांचे मूळ आणि आयुष्य दोन्ही ढासळले. त्यामुळे पावसात थोडासा वारा सुटला की कुठे ना कुठे झाड कोसळल्याचा आवाज ऐकू यायचाच. मे महिन्यात 112, जूनमध्ये 139 आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यातच 41 झाडे कोसळली. झाडांच्या फांद्या मोडण्याच्या 200 घटना घडल्यात. शहरात आज अनेक संकटं आहेत. मोठी आग, रस्त्यावर ऑइल सांडणे, स्लॅब कोसळणे, गॅस गळती, चिखलात रुतलेली वाहनं, गटारी उफाळणं. पण या संकटामध्ये सामान्य माणूस घाबरतो. अशावेळी त्यांच्या डोळ्यासमोर एक विश्वाचं नाव येतं, ते ठाणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष व कक्षाचे कर्मचारी आणि ठाणे अग्निशमन दल हे दोघे एकत्रित काम करून मदतीसाठी धावत असतात. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांकडून मांडण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर दिले असून मुंबईत धावणाऱ्या लोकलला ACचे डबे लावण्यात येतील. लोकलच्या प्रवास तिकिटात एकही रुपयाची वाढ करण्यात येणार नाही, असेही श्री फडणवीस यांनी सांगितले. रेल्वे मंत्री देखील याबाबत सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात बोलताना सांगितलं की मध्यंतरीच्या काळात उपनगरीय रेल्वेची एक दुर्घटना झाली. उपनगरीय रेल्वेला दरवाजे नसल्याने अपघात होतात. अतिशय वाईट परिस्थितीत लोक प्रवास करतात. आज 2 क्लास आपण तयार केले आहेत. एकीकडे मेट्रो आहे, ती पूर्णपणे AC आहे, जिचे दरवाजे बंद होतात. दुसरीकडे उपनगरीय रेल्वे आहे, ज्याच्यात लोक अतिशय दाटीवाटीत प्रवास करतात. याला दरवाजे नसल्याने अपघात होतात. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्र्यांकडे आम्ही मेट्रोसारखे कोचेस उपनगरीय रेल्वेला दिले पाहिजेत अशी मागणी केली होती. हे कोचेस पूर्णपणे AC असतील, ज्यांचे दरवाजे बंद होतील. हे कोचेस लावले तरी तिकिटात 1 रुपयाची वाढ करण्यात येऊ नये अशी मागणी आम्ही केली होती, असे फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की रेल्वे मंत्री लवकरच मुंबईला येऊन अधिकृत घोषणा करतील. त्यानंतर आपल्या उपनगरीय रेल्वेचे सर्व डबे मेट्रोसारखे AC असतील. ते रेटो फिटिंग नसतील. या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं डबे येतील, ज्यामध्ये दरवाजे असतील. या ट्रेन AC असतील. कुठलीही तिकीट दरवाढ याच्यात केली जाणार नाही, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.